आज आपण इथं थोडासा वेगळा नाश्ता पाहणार आहोत। त्यासाठी 3 मीडियम साईजच्या कांद्याचे काप घेतलेले आहेत, लवंग, मिरे, दालचिनी, हिरवी वेलची घेतलेली आहेत, सुके खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहेत म्हणजेच लहान अर्धी वाटी, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, सोबत 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। कढई गरम झाल्यानंतर हे खडे मसाले व्यवस्थित असे आपण या कढईमध्ये परतून घेणार आहोत। खडे मसाल्याचा जास्त यूज केलेला नाही, थोड्या प्रमाणातच हे खडे मसाले घेतलेले आहेत। अगदी लवंग 3, मिरे 3-4 आणि दालचिनी थोडीशी तुकडेवर आणि 1 हिरवी वेलची घेतलेली आहे। कढईमध्ये आपण 1 चमचा तेल ऍड करून घेतलेले आहे आणि तेलावरती हा कांदा आपण परतून घेणार आहोत। कांदा छान ब्राऊन रंग येईपर्यंत म्हणजेच तांबूस असा लालसर कलर येईपर्यंत आपण हा कांदा एकसारखा परतून घेणार आहोत। कांदा छान परतून झाल्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तुम्ही इथं पाहत असाल मी ज्या पद्धतीने दाखवलेला आहे त्याच पद्धतीने आपण कांदा भाजून घ्यायचा आहे। सोबत कांदा काढून झाल्यानंतर आपण आता सुके खोबरे भाजून घेणार आहोत। हा कांदा मी आता काढून घेत आहे, तुम्ही इथं पाहत असाल। कांदा आपण काढून घेतलेला आहे। परत थोडंसं अर्धा चमचा तेल ऍड करून सुके खोबऱ्याचे काप आपण भाजून घेणार आहोत कढईमध्ये। तुम्ही इथं पाहत असाल तेलाचा जास्त वापर करायचा नाही मसाला भाजताना, शक्यतो कमी तेलातच हे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत। मसाले म्हणजे कांदा आणि सुकं खोबरं भाजून घेतानाच तेलाचा वापर केलेला आहे आपण। अशा पद्धतीने खोबऱ्याचे काप सुद्धा तांबूस रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत, ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने हा मसाला वाटण करून घेणार आहोत। मसाला वाटताना कोथिंबीरीचा वापर करून घ्यायचा आहे। इथे मी 1 किलो बटाटे शिजवून घेतलेले होते। आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 10 ते 12, अगदीच तिखट नव्हत्या म्हणून मिरचीचे प्रमाण जास्त घेतलेले आहेत। 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ते आपण जाडसर असे या खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल एकसारखे असे आपण हे ठेचून घेतलेले आहे। त्याचसोबत कढई गरम करण्यास ठेवून दिलेली आहे। आता आपण याची बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी 2 चमचे तेलाचा वापर केलेला आहे, सोबत 1 चमचा मोहरी ऍड करून घेतलेली आहे, जिरे ऍड करून घेतलेले आहेत। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे या भाजीमध्ये मी ऍड करून घेतलेले आहेत। कांदा छान तांबूस रंग येईपर्यंत तेलावरती परतून घ्यायचा आहे। आता आपण मिरची आणि लसूण जो ठेचून घेतलेला होता तो या मिश्रणात मिक्स करून घेतलेला आहे आणि हे सर्व मिश्रण तेलावरती एकसारखे परतून घ्यायचे आहे। सोबत कढीपत्त्याची काही पानं मी ऍड करून घेतलेली आहेत, तुम्ही इथं पाहत असाल। चवीनुसार मीठ सुद्धा या स्टेजला आपण मिक्स करून घेणार आहोत आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकसारखे परतून घेणार आहोत। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। याच पद्धतीने सर्व मिश्रण ऍड करून झाल्यानंतर हिंग ऍड करून घेणार आहोत आपण। परत एकदा मिश्रण तेलावरती छान परतून घ्यायचे आहे आणि हळद सुद्धा आता आपण परतून घेणार आहोत ऍड करून। हिंग अर्धा चमचा ऍड केलेला आहे लहान आणि हळद लहान 1 चमचा ऍड करून घेतलेली आहे। बटाटे आपण या पद्धतीने कढईमध्ये ऍड करून घेतलेले आहेत, स्मॅश करून हातानेच। त्याचसोबत हे बटाटे ऍड केल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपण याचे वडे बनवून घ्यायचे आहेत। वरून थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपण बंद करून घेतलेली आहे। सोबत आता आपण याचा रस्साच म्हणजेच कट बनवून घेणार आहोत। त्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये जिरे ऍड करून घेतलेले आहे आणि इथे मी जास्त तेलाचा वापर केलेला आहे, म्हणजेच 4 ते 5 चमचे तेलाचा वापर करून घेतलेला आहे। तेलात जिरे ऍड करून घेतलेले आहेत, काही कढीपत्त्याची पानं ऍड करून घेतलेली आहेत, सोबत
लाल मिरची पूड ॲड करून घेतलेली आहे आणि साठवणीतले लाल तिखट 1.5 चमचा ॲड करून घेतलेले आहे। लाल मिरची पूड 1 चमचा ॲड करून घ्यायचा आहे। हळद लहान चमचा 1 ॲड करून घेतलेली आहे। सर्व मिश्रण तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हिंग इथे यूज करून घेतलेला आहे आणि आता या मिश्रणामध्ये 250 ग्रॅम मटकी स्वच्छ धुवून घेतलेली मी ती इथे ॲड करून घेतलेली आहे। मटकी छान तेलावरती परतून घ्यायची आहे। ह्या सर्व मिश्रणात व्यवस्थित अशी एकत्रित करून घ्यायची आहे आणि 2 मिनिट मटकी परतून झाल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये जो वाटलेला मसाला आहे तो आता आपण मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं पाहत असाल मसाला आपला बारीकसर असा बनवून तयार झालेला आहे। अगदी याला बारीक असा मसाला आपण बनवून घ्यायचा आहे, कारण आमटी म्हणजे हा कट आपला एकजीव होण्यासाठी। त्याच पद्धतीने मसाला सुद्धा तेलावरती परतून घेतलेला आहे। आता या सर्व मिश्रणाला तेल सुटू लागलेले आहे। या स्टेजला आता आपण यात कोमट पाण्याचा वापर करून घेणार आहोत, म्हणजेच हा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे। आपल्याला हवा तेवढा रस्सा आपण इथं बनवू शकतो। या पद्धतीने मोठ्या 10 ते 12 वाट्या रस्सा होईल इतपत मी इथं पाणी ॲड करून घेतलेलं आहे। 6 ते 7 लोकांसाठी हा ब्रेकफास्ट सहजरित्या बनू शकतो। चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट गॅसच्या स्लो फ्लेमवरती ही आमटी आपण शिजवून घ्यायची आहे। मटकी शिजवून घ्यायची आहे आपण। त्याचसोबत एका भांड्यामध्ये 5 चमचे बेसन पीठ ॲड करून घेतलेले आहेत। सोबत 1 चमचा तांदळाचे पीठ ॲड करून घेतलेले आहेत। लहान अर्धा चमचा सोडा ॲड करून घ्यायचा आहे आणि मोठा 1 चमचा ओवा ॲड करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ मिक्स करून घेतलेले आहे। सर्व मिश्रण थोडे थोडे पाणी घालून एकत्रित करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे त्याच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। मिश्रण एकत्रित झाल्यानंतर जी आपण भाजी बनवलेली त्याचे आपण आता वडे सुद्धा बनवून घेणार आहोत आणि याची आपली रेसिपी आहे कटवडा। कोल्हापुरी झणझणीत असा हा कटवडा रेसिपी आपण बनवत आहोत। म्हणजे हा वेगळा ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही कधीही बनवू शकता। चवीला झणझणीत असा हा ब्रेकफास्ट आहे। थोडासा चेंज म्हणून आपण ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा। सोबत आता आपण याचे वडे बनवून घेतलेले आहेत। वडे जास्त मोठे नाहीत बनवायचे किंवा लहान नाहीत, असे मीडियम साईजचे वडे बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी इथे सगळेच वडे बनवून घेतलेले आहेत आणि आपला रस्सा सुद्धा तयार झालेला आहे। म्हणजेच हा मटकीचा रस्सा खायला रेडी झालेला आहे। आता आपण हे वडे तळून घेणार आहोत आणि ही डिश आपण सर्व करून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल या पद्धतीने जे आपले बेसनाचे मिश्रण बनवलेले त्या मिश्रणामध्ये आपण हे वडे बुडवून घेऊन या कढईमध्ये सोडायचे आहेत। कढईतले तेल पण छान तापलेलं आहे, तुम्ही इथं पाहत असाल। अशा पद्धतीने हे वडे आपण ॲड करून घेतलेले आहेत आणि ते वडे आता आपण तेलात सोडून घेणार आहोत आणि छान तांबूस रंग येईपर्यंत याला मीडियम टू हाय फ्लेम वरती तळून घ्यायचे आहे। अगदीच हाय फ्लेम करायची नाही, कारण आतून वडा कच्चा राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे शक्यतो मीडियम फ्लेम वरतीच हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि वडे टाकताना गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे, कारण ज्यावेळी आपण वडा तेलात सोडतो त्यावेळी तेल थंड होण्याची शक्यता असते। त्यामुळे गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे आणि एकदा का वडे आपण सोडून झाले की गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। तुम्ही इथं पाहत असाल एका वेळेला मी फक्त 4 वडे सोडून घेतलेले आहेत, कमीच वडे सोडून घेतलेले आहेत। थोडेच वडे असे आपण तळून घ्यायचे आहे। एकदम जास्त वडे सोडले तर तेल अगदीच थंड होऊ शकतं, त्यामुळे मी या पद्धतीने हे वडे सोडून घेतलेले आहेत। त्याचसोबत आता वडे आपण तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असे तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आता वड्यांची आपण साइड बदलून घ्यायची आहे
आणि छान वड्यांना आपला तांबूस रंग येत आहे। आता आपण 2 मिनिटात हे वडे काढून घेणार आहोत। वडे आपले आता आपण काढून घेणार आहोत एका डिश मध्ये आणि प्लेट सर्व करून घेणार आहोत। छान गरम गरम वड्यांसोबत हा रस्सा आपण सर्व करून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल ही डिश तुम्ही पावासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा ब्रेड सोबत सुद्धा खाऊ शकता। इथे कांदा लिंबू घेतलेले आहेत, 2 पाव घेतलेले आहेत आणि आता खायला तयार झालेला आहे आपला झणझणीत असा कटवडा। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने एका डिश मध्ये आपण रस्सा काढून घेतलेला आहे, त्याच्यावरती वडे ठेवून घेतलेले आहेत आणि खायला तयार झालेला आहे झणझणीत असा हा कटवडा। आणि वरून थोडीशी आपण शेव ऍड करून घेणार आहोत, ऑप्शनल आहे। रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चॅनेलला सबस्क्राइब करा।